जय शिवराय मंडळी. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे सोमवार 8 जून आणि नेहमीप्रमाणे दर सोमवारी माझी एक प्रायव्हेट बुकिंग असते कामोठेवरून सायनला. तर मी निघतो घरातून 7:30 वाजता. कस्टमरच्या पिकअप लोकेशनवर पोचतो. कस्टमरला पिकअप करून आम्ही जैन पेठेच्या रस्त्याने आम्ही अटल सेतू मार्गे सायन साईडला निघतो. पुढे गेल्याच्या नंतरनं मग मला तिथे मोनोरेल दिसते. कस्टमरला सायनला ड्रॉप करतो. तिथूनच मला लागते कुलाब्याची बुकिंग. मग मी पिकअप लोकेशनवर पोचतो, OTP टाकतो आणि निघतो कुलाब्यासाठी. कुलाब्याला पोचल्यावरती मी ट्रिप एंड करतो. ऑनलाईन पेमेंट असल्यामुळे कॅश कलेक्ट करत नाही. कुलाब्यावरूनच मला बुकिंग लागते अंधेरी ईस्टची. मग मी कस्टमर लोकेशनवर पोचतो, OTP टाकतो आणि निघतो अंधेरी ईस्टला. मग मी अंधेरी ईस्टला गेल्यावरती ट्रिप एंड करतो, कॅश कलेक्ट करतो ₹770 आणि 1 तास वाट बघितल्याच्या नंतर मला अंधेरी ईस्टवरून चर्चगेटची बुकिंग लागते. मग मी कस्टमरच्या लोकेशनवर पोचतो, OTP टाकतो आणि निघतो चर्चगेटला जाण्यासाठी. चर्चगेटला पोचल्याच्या नंतर मी ट्रिप एंड करतो, कॅश कलेक्ट करतो ₹540 आणि तिथूनच मला बुकिंग लागते परत एकदा अंधेरी ईस्टची. मग मी कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती जातो आणि त्यांच्याकडून OTP घेतो. OTP एंटर केल्याच्या नंतर मी निघतो परत एकदा अंधेरीला जाण्यासाठी. मग मी मरोळच्या ट्रॅफिकमध्ये अडकतो आणि तिथून नंतर मग मी पोचतो कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनवर. ड्रॉप केल्याच्या नंतर ऑनलाईन पेमेंट असल्यामुळे कॅश कलेक्ट करत नाही. मग मी जातो CNG भरण्यासाठी मरोळमध्येच. CNG भरतो आणि पुन्हा एकदा उबरचं ॲप्लिकेशन लॉग इन करतो. तिथून मला लागते वाशीची बुकिंग. मग मी कस्टमरला पिकअप करतो आणि जातो वाशीला ड्रॉप केल्याच्या नंतर त्यांच्या सोसायटीमधून बाहेर येतो. बाहेर आल्याच्या नंतरून मला पुन्हा एकदा बुकिंग लागते अंधेरी ईस्टची. मग मी कस्टमरला पिकअप करतो आणि निघतो अंधेरी ईस्टला. पुढे गेल्याच्या नंतर मला वाशी क्रॉस केल्याच्यानंतर मानखुर्दच्या इथे खूप ट्रॅफिक लागतं. जवळजवळ माझे 10 ते 15 मिनटं तिथे जातात. मग ट्रॅफिक संपल्याच्या नंतर आम्ही हळूहळू अंधेरी ईस्टला पोचतो, ट्रिप एंड करतो आणि मी त्यांच्याकडून कॅश कलेक्ट करतो ₹499 आणि मग मला तिथूनच लागते ठाण्याची बुकिंग. कस्टमरच्या लोकेशनवर पोचतो, OTP टाकतो आणि आम्ही निघतो ठाण्याकडे जायला. मग आम्ही अंधेरी ईस्टवरून निघाल्यावर आम्हाला पवईमध्ये थोडंसं ट्रॅफिक लागतं. ट्रॅफिक क्रॉस करत आम्ही मग पोचतो ठाण्याला ट्रिप एंड करतो आणि त्यांच्याकडून कॅश कलेक्ट करतो ₹570 आणि मग मी थोडा वेळ बुकिंगची वाट बघतो, पण मला बुकिंग भेटत नाही. मग मी थोडंसं पुढे जातो तर मला माझीवाड्यावरून मला कळंबोलीची बुकिंग लागते. मग मी तिथूनच कस्टमरला पिकअप करतो, OTP टाकतो आणि मी निघतो कळंबोलीला जाण्यासाठी. मग पुढे गेल्याच्या नंतर मी 1 तासानंतर कळंबोलीला पोचतो. कळंबोलीला पोचल्याच्या नंतर मी ट्रिप एंड करतो आणि कस्टमरकडून कॅश कलेक्ट करतो ₹485. मग नेहमीप्रमाणे मी उबरचं ॲप्लिकेशन बंद करतो आणि कामोठ्याला जातो CNG भरण्यासाठी. पण पुढे गेल्याच्या नंतर कळंबोली सर्कलला जरा खूप ट्रॅफिक होतं. मग थोड्या वेळानंतर मी CNG पंपाजवळ पोचतो आणि आज एक खूप चांगली गोष्ट झाली की CNG पंपावरती अजिबात गाड्यांची गर्दी नव्हती. गेलो तिथून पोचलो, डायरेक्ट लावली गाडी मी माझी CNG भरण्यासाठी आणि CNG भरल्याच्या नंतर मी आता निघतो आहे माझ्या घरच्या साईडला. तर आजचा माझा दिवस संपलेला आहे आणि माझी आजची अर्निंग आहे. पहिली बुकिंग जी माझी प्रायव्हेट होती कामोठे टू सायन, त्याचे भेटले मला ₹600. मग सायनवरून कुलाब्याचे भेटले ₹400. मग कुलाब्यावरून अंधेरी ईस्टचे भेटले ₹510. मग अंधेरी ईस्टवरून चर्चगेटचे भेटले ₹395. मग कुलाब्यावरून अंधेरीचे भेटले ₹505. मग अंधेरीवरून वाशीचे भेटले ₹400 आणि वाशीवरून मला परत अंधेरीचे भेटले ₹516. मग अंधेरीवरून ठाण्याचे भेटले ₹665 आणि ठाण्यावरून कळंबोलीचे भेटले ₹475 आणि आज मी 2 वेळा CNG भरला. पहिला अंधेरीमध्ये भरला, त्याचे ₹660 झाले आणि नंतर कळंबोलीमध्ये जो CNG भरला तिथे ₹605 झाले. तर आज माझा 1200पेक्षा जास्तचा CNG झालेला आहे. तर मित्रांनो, मला कमेंट करून सांगा की माझी अर्निंग किती झाली आणि माझा खर्च किती झाला. तर मंडळी, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा. इथून पुढे तुम्हाला असेच दररोज माझे व्हिडिओज पाहायला भेटतील. तर माझं नवीन चॅनल आहे, मला सबस्क्राईब करा. मला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. असाच सपोर्ट ठेवा. थँक्यू. आता पोचलो आहे मी माझ्या घराजवळ. चला भेटूया आता उद्या. बाय, गुड नाईट, जय शिवराय.